सध्याची राज्यातली स्थिती अशी आहे की एक पक्ष सोडल्यास आणि त्यातलासुद्धा त्या एका पक्षातला एक गट सोडल्यास सगळेजण आपली वैचारिक हा फार मोठा शब्द झाला, आपली राजकीय स्वार्थाची भूमिका चाचपडत आहेत, त्या प्रयत्नात आहेत. म्हणजे मी सत्तेत असलेल्या 3 पक्षांबद्दल बोलतो आहे आणि मनसेबद्दल बोलतो आहे. भाजपची भूमिका बऱ्यापैकी स्पष्ट आहे की त्यांना ज्या पद्धतीने हिंदुत्वाचं ध्रुवीकरण करायचं आहे त्या दिशेने ते चाललेले आहेत आणि त्या दिशेने सगळी अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांची पावलं पडत आहेत. मग त्याच्यावर टीका हो, त्याला विरोध हो, आंदोलनं हो, ते आपली भूमिका रेटून देत आहेत. प्रश्न महाराष्ट्रातल्या 2 पक्षांचा असा आहे, सत्तेतल्या शिवसेना आणि काँग्रेस, की त्यांच्या दृष्टीने ही युती ही त्या अर्थाने ऑर्गॅनिक युती नाही, त्या अर्थाने त्यांच्या सहजतेने होणारी युती नाही. त्यामुळे काँग्रेसलाही काही गोष्टी जमवून घ्यावं लागतं आहे आणि शिवसेनेची तर फारच त्याबाबत एक पंचायत होती. जशी विशेषतः परवा इंदिरा गांधींबद्दल जे संजय राऊतांनी विधान केलं आणि त्याच्यानंतर ताबडतोब त्यांनी त्याबद्दल माघार घेतली, कारण अशा पद्धतीची कुठल्याही विधानाबद्दल माघार संजय राऊतांनी आजपर्यंत घेतलेली नाही. तर काँग्रेसही आपल्या पद्धतीने शिवसेनेला अधिक मवाळ करण्याच्या प्रयत्नात आहे आणि त्याचबरोबर काँग्रेसलाही शिवसेनेबरोबर जुळवून घेताना आपल्या काही धोरणांना मुरड घालायला लागते. पक्का पक्ष आहे तो राष्ट्रवादी, कारण राष्ट्रवादी काँग्रेसचं एकमेव लक्ष सत्ता स्थापन करणं आणि सत्ता हस्तगत करणं हे होतं आणि त्याबाबत तो पक्ष यशस्वी झालेला आहे. पहिल्यापासूनच त्या पक्षाची धोरणच असं राहिलेलं आहे की सत्ता आपण बाळगायची आणि सत्तेच्या थ्रू आपल्या लोकांची, जनतेची कामं करायची, या धोरणानेच तो पक्ष आजपर्यंत चालत आलेला आहे. त्यामुळे त्यांनी सोनिया गांधींच्या विरोधात भूमिका घेतली तरी पुन्हा ते सोनिया गांधींबरोबर 15 वर्ष सत्तेत राहिले. आता त्यांनी शिवसेनेच्या बरोबर नव्हते तरी आता त्यांनी शिवसेना काँग्रेस दोघांबरोबर जुळवून घेतलेला आहे, कारण त्यांचा राजकीय ज्याला ध्येय म्हणतो, एम म्हणतो, ते अत्यंत स्पष्ट आहे. ते म्हणजे सत्ता राखणं आणि सत्ता अधिकाधिक बलवान करत नेणं. त्याच्यातला अंतर्गत संघर्ष हा वेगळा भाग आहे. शरद पवारांचा गट आणि अजित पवारांचा गट, आणि त्याच्यात अजित पवारांचा गट हा पक्षाचा विचार केला तर अधिक मजबूत आणि ठाम दिसतो, पण तो आत्ता आपला विषय नाही. मनसेची पंचायत अशी झालेली होती की या सगळ्या गदारोळात आपली पॉलिटिकल स्पेस कशी निर्माण करायची, कारण शिवसेना सत्तेत गेल्यामुळे शिवसेनेला एक नाही म्हटलं तरी बळ आलं. काही प्रमाणात तरी जेव्हा मुख्यमंत्रीच तुमचा बसतो तेव्हा काही प्रमाणात तरी बळ येतं. ते टिकतंच असं नाही आहे. कर्नाटकात कुमारस्वामींच्या उदाहरणातनं दिसलेलं आहे. ते स्किल वेगळं असतं ते टिकवण्याचं. पण आत्ता तरी शिवसेनेला सत्तेत मुख्यमंत्री मिळालं आहे, त्यामुळे त्याला एक बळ त्याचं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे सुद्धा सत्तेत आल्यामुळे आणि ते सत्ता वर्षानुवर्ष सत्ता वापरणारे पक्ष असल्यामुळे तेही थोडेफार त्यात स्वतःला ॲडजस्ट करून घेत आहेत. प्रश्न होता की मनसेने कुठली पॉलिटिकल स्पेस घ्यावी, आणि इथे कुठेतरी मनसेच्या लक्षात आलं की आपण जे सर्वसमावेशक वगैरे सगळी भूमिका घेत होतो ती काही आता चालणार नाही. काल असं राज ठाकरेंनी विधान केलं की अपयशाला एकच म्हणजे अपयशाच्या काळात सल्लागार खूप असतात, असं जे म्हटलं तर ॲक्च्युली त्यांचा इतिहास पाहिला मनसेचा तर अनेक सल्लागारांच्या सल्ल्यावर चालणारा जो पक्ष होता तो आता कुठेतरी स्वतःचा स्वभाव काय आहे याच्या शोधाला लागलेला आहे, आणि त्यामुळे त्यांनी काय म्हणू, ज्याला स्वतःच एक आत्मचिंतन म्हणावं, हा मोठा शब्द आहे, पण या पद्धतीचं चिंतन, राजकीय चिंतन सुरू केलेलं आहे की कोणत्या प्रकारे आपल्याला लोकांकडे कोणती भूमिका घेऊन जाता येईल. त्यामुळे या सगळ्याचा म्हणजे मनसेच्या या धोरणाचा, त्यांच्या तथाकथित भगवेकरणाचा फार मोठा राजकीय परिणाम महाराष्ट्राच्या एकूण राजकीय पटलावर होईल असं वाटत नाही. याचं कारण एक असं की हिंदुत्व हा जर का एक मुद्दा घेतला आणि विशेषतः भगवा रंगाच्या संदर्भात तो घेतला तर त्यावरची आपली मोनोपोली निदान सध्या तरी जोपर्यंत नरेंद्र मोदी सत्तेवर आहेत आणि अमित शहा सत्तेवर आहेत तोपर्यंत ही भाजपने सर्व पक्षांकडनं खेचून घेतलेली आहे. तिथे कोणीही त्या दोघांना हिंदुत्वावर चॅलेंज करू शकत नाही, कारण आपल्या हातात आलेली सत्तासुद्धा हिंदुत्वाचा अजेंडा पूर्ण करण्यासाठी, इमोशनल अजेंडा
ते राबवत आहेत अशी हे त्यांनी जनतेला दाखवून दिलं आहे. बाकीचे सगळे पक्ष हिंदुत्वाबद्दल बोलत होते, पण हिंदुत्वाचा अजेंडा जेव्हा शिवसेनाही 5 वर्ष सत्तेत होती तेव्हा हिंदुत्वाचा अजेंडा राबवलेला नव्हता आणि आता तर राबवता येणं शक्यच नाही त्यांना. म्हणून त्यांना ते सांगावं लागतं आहे, आम्ही आतून भगवे आहोत, आम्ही असे आहोत. त्यामुळे भाजपकडनं हिंदुत्व किंवा भगवा रंग खेचून घेणं हे आता निदान नरेंद्र मोदी आणि अमित शहा सत्तेत असेपर्यंत सोपं झालेलं नाही. वाजपेयींच्या काळात ते सोपं होतं, कारण वाजपेयी बरेचसे सर्वसमावेशक मवाळ अशा पद्धतीचे पंतप्रधान होते. त्यामुळे ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे आणि इतर मंडळींना जहाल हिंदुत्व मांडता आलं. आता तशी स्थिती नाही आहे. जेव्हा तुमच्यासमोर योगी आदित्यनाथ, नरेंद्र मोदी, अमित शहा असे असतात तेव्हा तुमचं कितीही तुम्ही हिंदुत्वाच्या गप्पा मारल्यात तरी ते मवाळच हिंदुत्व वाटणार, कारण ते सत्ता हिंदुत्वासाठी राबवत आहेत. त्यांनी काश्मीरमध्ये ते दाखवून दिलं, त्यांनी CAAमध्ये ते दाखवून दिलं, ते NRC बाबत दाखवून देत आहेत, ते रामजन्मभूमीबाबत दाखवून देत आहेत. त्यामुळे मला व्यक्तिगत असं वाटतं की हिंदुत्वाचा अजेंडा भाजपकडनं खेचून घेण्यासाठी ही काहीतरी राज ठाकरेंच्या मार्फत चाल खेळलेली आहे. या भाकड कथेवर विश्वास ठेवायला मी तयार नाही. गरज राज ठाकरेंनाच स्वतःची भूमिका तपासून घेण्याची होती, ती त्यांनी तपासायला सुरुवात केली. ही चांगली गोष्ट आहे की आपल्या मूळ स्वभाव काय आहे, आपल्या पक्षाचं स्वरूप काय आहे, आपल्या कार्यकर्ते कशासाठी आपल्याबरोबर येत आहेत, आपला खरा मतदार कोण आहे हे लक्षात घेऊन ते काही पावलं टाकत असतील तर राजकीयदृष्ट्या 100% ते त्यांच्या फायद्याचं आहे. पण त्याचा फार मोठा राजकीय परिणाम आत्ता होईल असं मला वाटत नाही वैचारिकदृष्ट्या. दुसरा भाग असा की फार मोठा राजकीय परिणाम घडवण्यासाठी फक्त भाषणं किंवा एखादी कृती ही पुरेशी होत नाही. वर्षानुवर्ष कायम छोट्या छोट्या पद्धतीने वेगवेगळे कार्यकर्त्यांना कार्यक्रम देऊन एक तगडी पक्ष संघटना उभारायला लागते. काल राज ठाकरेंनी असं म्हटलं की भाजपनेही आपला झेंडा बदलला होता, त्यामुळे माझ्या झेंडा बदलात फार काही तुम्ही तपासू नका. पण ते इतकं सोपं नसतं. भाजपचं झालं होतं असं की जनसंघ जनता पक्षात विलीन झाला होता. त्या विसर्जनातनं बाहेर आलेला नवा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष जन्माला आला. त्या भारतीय जनता पक्षाने सुद्धा लोकशाही महात्मा गांधींचा गांधीवादी समाजवाद असं एक मनसेसारखंच रूपडं तेव्हा घेतलं होतं. पण त्यांच्या लगोलग लक्षात आलं की याच्यावर आपल्याला काही मतं मिळू शकत नाहीत आणि ते कडव्या हिंदुत्वाकडे वळले आणि त्यांच्या हाती रामजन्मभूमीसारखं आंदोलन आलं. आता मनसेला असं एखादं आंदोलन घेऊन उभं राहता येईल का महाराष्ट्रात, ते सुद्धा? कारण रामजन्मभूमी आंदोलन हे महाराष्ट्रात फार पेटलं नाही, हे मुख्यतः उत्तर भारतात त्याला रिस्पॉन्स मिळाला. तर तसं आत्ताच्या घडीला स्थिती नाही आहे. त्यांनी CAAचा इश्यू घेतला आहे, बांगलादेशचा इश्यू घेतला आहे. या इश्यूला नक्की त्यांना लोकांची सहानुभूती मिळेल, पण राजकारणावर प्रभाव टाकण्यासाठी नुसती लोकांची सहानुभूती चालत नाहीत, तर लोकांची मतं लागतात आणि ती मतं मिळवणारी पक्ष संघटना उभी करणं हे सर्वात मोठं आव्हान. त्याच्यासाठी एक फार मोठी कार्यकर्त्यांची फळी, छोटे दुय्यम किंवा तिय्यम स्तरावरच्या नेत्यांची फळी, हे सर्व उभं करायला लागतं आणि त्यांना वारंवार कार्यक्रम द्यावे लागतात. तो 24 तासाचा उद्योग आहे. ते राज ठाकरे जेव्हा जेव्हा करायला लागतील तर मनसे आपला राजकीय प्रभाव टाकू शकेल. अदरवाईज काल ज्या काही घटना घडल्या, जे काही केलं त्याला एक काय म्हणू, एक नाट्यमय घटना, याच्या पलीकडे काही त्याला फारसं महत्त्व वाटत नाही. सर, सरकार सध्याचा विचार केला तर संजय राऊत ज्याप्रमाणे वक्तव्य करतात, मग ते सावरकरांच्या तिथे अंदमानला जाऊन शिक्षा, ती काळ्यापणे शिक्षा कशी होती ते बघावं असं ते म्हणतात विरोध करणाऱ्यांना. आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे आता अयोध्येला जातील, आम्ही सगळे जाऊ आणि काँग्रेस राष्ट्रवादीला सुद्धा घेऊन जाऊ सोबत, हे जे मांडतात. ह्या सगळ्यामध्ये जसं आपल्याला माहिती काँग्रेसचा पहिल्यापासूनच विरोध आहे सावरकरांना आणि तो अयोध्येचा पण आपण सगळं मुद्दे होईल. तर ह्या सगळ्यामध्ये किती अवघड जाऊ शकतं या तिन्ही पक्षांना? नाही, तिन्ही पक्षांचं एकूण सरकार चालवणं हे काही प्रमाणात अवघड आहेच, पण वस्तुस्थिती अशी आहे की जर का सत्ता मिळवणं आणि सत्ता राबवणं आपल्या स्वार्थासाठी, आपल्या पक्षाच्या स्वार्थासाठी, व्यक्तिगत स्वार्थासाठी आणि आपल्या प्रदेशातलं आपलं स्थान बळकट करण्यासाठी हे ध्येय असेल तर अशा पद्धतीची अयोध्या ही वादळ काय म्हणतात, हे संघर्ष असतात, हे चहाच्या पेल्यातली वादळं असतात. तेवढ्यापुरती एकमेकावर टीका वगैरे होईल, पण त्यामुळे थेट सरकारवर परिणाम होईल असं मला वाटत नाही.
अशा क्षुल्लक घटनांचा सुद्धा सरकारवर परिणाम होतो, पण तो होतो तेव्हा आधी पक्षाच्या श्रेष्ठीने काही निर्णय घेतलेला असतो की हे सरकार पाडायचं आहे. तर मग एखाद्या घटनेचं कारण समोर ठेवून त्या घटनेचा उपयोग करून ते सरकार पाडलं जातं. अशा घटनेतनं एखादं सरकार पडतं असं राजकीय याच्यात फार क्वचित घडतं. त्यामुळे अयोध्येत ते गेले काय, त्यांना एखाद्या एकट्याला जाऊ देतील, त्यांचं तिथे योगी आदित्यनाथ कदाचित स्वागतही करतील, यातून भाजपचंही फार नुकसान होईल असं मला वाटत नाही. शिवसेनेला हे करणं आवश्यक आहे, कारण शिवसेनेला हे सतत दाखवून द्यावं लागणार आहे की मामसा म्हणून जो काही चेहरा आहे तो जिवंत आहे, तो या काँग्रेस राष्ट्रवादीने खाऊन टाकलेलं नाही किंवा तो पुसून टाकलेलं नाही. त्यामुळे अशा काही गोष्टीतनं आपलं अस्तित्व सतत दाखवून देणं हे शिवसेनेसाठी आवश्यक राहणार आहे. मागच्या गव्हर्नमेंटच्या काळात म्हणजे देवेंद्र फडणवीस असताना त्यांना सरकारच्या नाकर्तेपणाकडे बोट दाखवून स्वतःचं अस्तित्व दाखवता येत होतं, कारण मुख्यमंत्री त्यांचा नव्हता. आता त्यांना तसं करता येणार नाही. आता ते सरकारमधलं काही काम होत नसेल, सरकारकडून काही काम होत नसेल तर त्या नाकर्तेपणाचा दोष ते स्वतःला देऊ शकत नाहीत. अशा वेळी त्यांना आपला चेहरा ठेवण्यासाठी अशा काही घटनांची गरज राहणार आहे. मग ते सावरकरांचं विधान असो, ते अयोध्या असो, पुढेही अशा काही छोट्या छोट्या गोष्टी घडतील की ज्या इमोशनल असतील आणि त्यातून शिवसेना सतत दाखवून देईल की नाही, आम्ही अजून आमचं स्वतंत्र अस्तित्व टिकवून आहोत. परंतु प्रत्यक्ष कारभारात ते राष्ट्रवादीच्या कलानेच कारभार करतील, हे आत्तापासूनच दिसून आलेलं आहे. तर शेवटचा प्रश्न, पृथ्वीराज चव्हाण एका इंटरव्ह्यूमध्ये म्हटले की 2014 साली सुद्धा शिवसेनेने सत्ता स्थापनेचा प्रस्ताव दिला होता. ज्या पद्धतीने त्यांनी स्टेटमेंट केले आणि परवाही पुण्यात ते म्हणले की आम्ही ठाम आहोत, मी ठाम आहे. त्या नेत्यांची नावं सांगणार नाही, पण हा प्रस्ताव आला होता हे खरं आहे. तर मग 2014 पासूनच शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीशी जवळीक साधत होती असं पृथ्वीराज चव्हाणांच्या विधानाला म्हणजे विश्वास ठेवण्याजोगं ते विधान अशासाठी आहे की 2015 नंतर सातत्याने उद्धव ठाकरे स्वतः म्हणत आलेले आहेत की युतीत आम्ही कुजलो, युतीत आम्ही सडलो, शिवसेना युतीत सडली. याचा अर्थ तेव्हापासूनच त्यांचं काहीतरी वेगळं करायचं त्यांच्या डोक्यात होतं. त्यामुळे त्या विधानाला ते गंभीरपणे घ्यावं असं नक्कीच विधान आहे. त्यांनी काही मुळात पृथ्वीराज चव्हाण असं उगाच काहीतरी विधान करणारे नाही, त्यांच्याकडे काहीतरी नक्की त्याचा पुरावा असणार, त्याशिवाय त्यांनी केलेलं नाही. आणि माझ्या माहितीप्रमाणे अशा पद्धतीचे उद्योग थोडेफार चाललेलेही होते. किंबहुना असंही आपल्याला तर्क मांडता येईल, हा केवळ तर्क आहे, ही पक्की माहिती नव्हे, पण तर्क असा मांडता येईल की आशिष यावेळी शिवसेनेबरोबर न जाण्याचा निर्णय घेतला असेल की जेव्हा ते ऐकत नाही ते लक्षात आल्यानंतर संजय राऊत असं म्हणाले की एखादा जरी फोन अमित शहा किंवा नरेंद्र मोदींनी उद्धवजींना केला असता तर कदाचित चित्र बदललं असतं. आणि हे आपल्या सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं आहे की महाराष्ट्रात सरकार बनावं यासाठी भाजपने मोठ्या प्रमाणात प्रयत्न का नाही केले, जसे प्रयत्न त्यांनी गोव्यात केले, हरियाणात केले, मणिपूरमध्ये केले. इतक्या छोट्या राज्यांमध्ये इतके प्रयोग आपले स्वतः अमित शहा आणि मोदी लक्ष घालत असताना महाराष्ट्रासारख्या राज्याकडे त्यांनी का लक्ष दिलं नाही. त्याचं कारण पृथ्वीराज चव्हाणांच्या या विधानात किंवा त्यांनी जो गौप्यस्फोट केला आहे त्याच्यात थोडंफार मिळतं. कारण जे आत्ता घडलं 2019च्या निवडणुकीनंतर आत्ता गेल्या 1.5 महिन्यात जे घडलं ते यापासनच्या 5 वर्षात पुन्हा कधीही घडण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. आणि तसं झालं असतं तर भाजपची फार पंचायत झाली असती. तर तसं करण्यापेक्षा आपण सत्तेपासून दूरच राहावं असं भाजपने निर्णय घेतला असेल तर ते राजकीय शहाणपण होतं. त्याच्यात त्यांची गफलत फक्त 81 तासाचं अजितदादांना उपमुख्यमंत्री करून सरकार बनवण्याची जी त्यांनी केविलवाणी धडपड केली त्यामध्ये त्यांची राजकीय क्रेडिबिलिटी किंवा त्यांना जे काही मायलेज मिळालं होतं ते कमी झालं. पण मला असं वाटतं पृथ्वीराज चव्हाण जे काय म्हणत आहेत त्याच्यात सत्याचा भाग मोठा असावा. ती माहिती असल्यामुळेच भाजपने यावेळी अशा परिस्थितीत शिवसेनेबरोबर जाण्यापेक्षा आपण विरोधी पक्षात बसणं योग्य ठरेल असं म्हटलं असावं. कारण 2014मध्ये जे घडण्याची धडपड चालली होती ते या कालखंडात घडवणं, पुढच्या 4 वर्षात घडवणं शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला अधिक सोपं होतं. आणि म्हणून कदाचित भाजपने तो ही काळजी घेतली असेल असा तर्क मांडता येतो. याबाबत निश्चित पुरावा उपलब्ध नाही.